गण गणात बोलते. आम्ही आता शेगावला गजानन महाराजच्या दर्शनाला आलेलो आहे. बघा सायंकाळीचा टाईम आहे. चला, संडेला सकाळीपासून खूप गर्दी होती म्हणून आम्ही सायंकाळी आलेलो होतो. शनिवारला काही आलो नाही दर्शनाला, कारण की रूमच नव्हती मिळाली लवकर, लेट झालं होतं यायला. तर आम्ही रविवारला आलो सायंकाळी, थोडी गर्दी कमी झाली होती. हा मेन गेट आहे. स्टार्टिंग फर्स्ट पहिला गेट लागतो हा, तिथून अंदर एंट्री करावं लागतं. दादू दिग्विजयचा बड्डे होता म्हणून त्या दिवशी आम्ही 18 तारखेला रात्रीला दर्शनाला आणलं होतं त्याला. मंदिरचं गेट आहे. तरी भरपूर गर्दी होती. छान शांत वातावरण, खूप चांगलं वातावरण, प्रसन्न वाटते. सकाळच्या टायमाला तर खूपच छान वाटते. आधी चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवून देऊ, नंतर दर्शनाला जाऊ. गर्दी कमी होती. या मंदिरामध्ये खूप प्रसन्न आणि शांत वाटते. साफसफाई प्रत्येक क्षणाला साफसफाई करत असतात. कुठेही कचरा दिसणार नाही. नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर जेवणासाठी कुपन काढायला गेलो. कुपन काढून घेतले आणि त्यानंतर कुपन काढल्यानंतर तिथे जेवणाला गेलो. तिथे पण लाईन लागलेली होती कुपनसाठी, कारण की जेवणाचा टाईम झाला होता. बघा आता हॉलमध्ये, जेवणाच्या हॉलमध्ये आलो. जेवणाच्या लाईनमध्ये लागलेलं आहे. बघा आम्ही जेवण घेतलं. त्याच्यामध्ये शिरा होता, पोळी होती, वरण होतं, भात आणि 2 भाजी होते, बरबटीची आणि आलूची. मग आम्हाला रूम नव्हती मिळाली म्हणून आम्ही हॉलमध्ये बेड घेतले होते आणि आम्ही रात्रभर तिथे झोपलो. भरपूर वेळ झालेला होता. खूप गर्दी असल्यामुळे त्या दिवशी आम्हाला रूम नव्हती मिळाली. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच अजून विसावामध्ये गेलो आणि तिथे आम्हाला 9:30 वाजता रूम मिळाली. बघा आणि बघा किती छान असा मूर्ती आहेत.
आम्ही रूम बुक करत होतो तिथे त्या समोर असे हे गार्डन होते तिथे रूम होत्या. मग त्या काही वेळ मुलांचे फोटो वगैरेच काढल्या. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सबस्क्राईब करायला कमेंट